हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय हरि जय राम पुढे या महिला पुढे या रत ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी दरते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी दरते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे करकटवारी करकटवारे हे बोनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर करकटवारी ठेवोनिया
तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर आवडे निरांतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान आवडी निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हे मकर कोंडाले तळपती श्रावणी मकर कुंडाले तळपती श्रवणी मकर कोंडाले तळपती श्रावणी मकर कुंडाले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पितांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा
पीतांबर पाहिन त्रिमुखावरी रे पाहिन त्रिमुखावरी रे पाहिन त्रिमुखावरी रे तुळसी आरगळा काशी पितांबर हो तुळसी आवडे निरांतर हे चिदान आवडे निरांतर हे चिदान आवडे निरांतर हे चिदान आवडे निरांतर हे चिदान जे चिदान तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान तुळसी हार गळा काशी हरि विठोबार कुमाई 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 हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरे कृष्णा हरे हरि जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय हरे 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 जय जय राम हरि जय जय हरे राम राम जय जय राम हरि जय जय हरे 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 जय जय राम हरि जय जय हरे राम जय जय राम हरि जय जय हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम
पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता
जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय राम। केला होता हास यासाठी केला होता हास केला होता हास यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा यासाठी केला होता हास यासाठी केला होता साठी केला होता हास यासाठी केला होता शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा शेवटचा दिवस गोड भावा हाताने चिंतीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया तुका वाटे झालिया वेता तुका वाटे झालिया वेता तुका वाटे झालिया वेता तुका वाटे झालिया वेता मंगळाचे तेने गुणे नाव मंगळाचे तेने गुणी नाव मंगळाचे तेने गुणी हाताने चिंतीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो हाताने चिंतीने पावलो विसावा निश्चितीने पावलो कुंडलिया धावा तृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कामने मुक्ती परणिली नोवरी मुक्ती परणी दुर्गा मने मुक्ती परणिली नोवरी मुक्ती परणी आता दिवस चारी केळी मेळे आता दिवस चारी केळी आता दिवस चारी केळी चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कुंडलिया धावा कृष्णेजिया कुमार कुमार हरिदेव कुमार 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 कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार 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 कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी विठोबा याजेसाठी केला होता अट्टहास याजेसाठी केला होता अट्टहास याजेसाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता अट्टहास यासाठी केला होता
याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता शेवटचा पीस शेवटचा पीस शेवटचा पीस गोड भावा शेवटचा पीस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस शेवटचा दिस शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा कलिया धावा कृष्णेची या
धावा तृष्णेची या कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंडलिया धावा तृष्णेया कुंडलिया धावा तृष्णेया आता निष्ठी पावलो विसावा आता निष्ठी पावलो विसावा पावलो विसावा विसावा Oh
माझ्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या विठाला. विठ्ठल 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 स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं, मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं, नमो नारायण गिरिजि परब्रह्मस्वरूपं. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलिकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा सदाचिया, दुसरे चरणा सदाचिया, दुसरे चरणा सदाचिया, त्यांच्या कृपादानी कथित विस्तारू, बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादानी कथित विस्तारू, बाबाजी सद्गुरू करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची याद, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो
ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा देवारा सोपाना देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणतेचे बंधू श्रीचरणते सद्गुरूंचे नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त रूपे सेवे करता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असलेले माझे जगद्गुरु संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबराया तुम्हाला आम्हाला याच्या जीवाला सांगतात संप्रदायामध्ये केलेल्या प्रयत्नाचं फळ काय आहे या अभंगातून तुम्हाला आम्हाला वर्तणूक करून दाखवतात। विठाला विठोल 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 कार्यक्रमाचा परिहार हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। आज आपण सर्वजण कैलासवासी माधव परशुराम पाटील निर्मळ यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त आपण आपतेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सगळे सोयरे गुरुजन टाळकरी मंडळी असतील मृदंग वादक असतील गायनाचार्य असतील हे सर्व मंडळी ह्या ठिकाणी जमलेले आहेत। विशेषतः नानांचा माझा अगदी जवळून संबंध आहे। 2012 पासून ते नाना होते तोपर्यंत त्यांचा माझा संबंध राहिला। अगदी गोड स्वभाव अगदी मन मिळावू स्वभाव कुणाच्याही मदतीला लगेच धावून येणारे व्यक्तिमत्व हे आपल्यातून आज गेलेलं आहे। त्यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत। त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे। गंगा भागीरथी इंदुबाई माधव निर्मळ कैलासवासी विठ्ठल परशुराम निर्मळ बंधू आहेत। गंगा भागीरथी विमल विठ्ठल पाटील निर्मळ सौ अर्चना माधव निर्मळ दीपक विठ्ठल निर्मळ चंद्रकला किसन गावडे रवींद्र माधव निर्मळ संतोष विठ्ठल निर्मळ कांता सोमनाथ गाडवे पौर्णिमा भानुदास पाटील कोटकर असा मोठा परिवार निर्मळ पाटील परिवार हा या ठिकाणी आहे आणि वारसा धरून आलेला परिवार आहे। खूप मोठा वारसा आहे निर्मळ परिवाराला आणि भगवंताची सेवा करणारा परिवार आहे। हे आपल्याला पंचक्रोशीला विशेष काही सांगण्याची गरज नाही। म्हणून याच्यावत हिंदू धर्माच्या संस्कृतीला त्या ठिकाणी मान देऊन विधिवत पूजा अर्चा करून ह्या धर्माला त्या ठिकाणी जे मान्य आहे त्याचा विधिवत पूजा अर्चा ह्या ठिकाणी झालेली आहे। धर्माचं कार्य झालेलं आहे। त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेला त्या ठिकाणी दान देण्यात आलेलं आहे। ज्ञानदानाचं कार्य आहे। त्यानंतर त्या ठिकाणी अन्नदानाचंही कार्य त्या ठिकाणी ह्या परिवाराने केलेलं आहे। त्यांना कोटी कोटी धन्यवाद। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय मृदंग सम्राट हर्षद महाराज ताजणे हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद। आमचे मित्र परमस्नेही आदरणीय संदीप महाराज चेचरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील असलेले विद्यार्थी गुणीजन विद्यार्थी आहेत
हे बाल गोपाल ह्या ठिकाणी टाळ वाजवत आहेत। या ठिकाणी सांगावं असं वाटतं, जसं म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हे नक्की तुम्हाला सांगतो पुढील पिढीतील सुसंस्कृत व्यक्तिमत्व असणारे विद्यार्थी आहेत। भविष्यात ते मोठमोठाले कीर्तनकार होणार आहेत, मोठमोठाले वादक होणार आहेत, मोठमोठाले गायनाचार्य होणार आहेत। त्या मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवल्या तर बरं होईल। त्याचप्रमाणे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य चौधरी महाराज, रामकृष्ण महाराज चौधरी हे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांना कोटी कोटी धन्यवाद। याचं कारण असं की त्यांच्या बोटाला धरून आम्ही परमार्थ शिकलेलो आहोत आणि गोड व्यक्तिमत्व आहे, गायनावरती त्यांचं प्रभुत्व आहे। आमचे बंधू आदरणीय गायन सम्राट हरिभक्तपरायण विराज महाराज मगर हेही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। आणि ह्या गावचं त्या ठिकाणी नाक आपले पाटील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। पाटीलला दिंडी नाही का? दिंडी वयामानाने त्या ठिकाणी शरीर साथ देत नाही, पण आयुष्यभर त्या ठिकाणी वाऱ्या केलेल्या आहे, परमार्थ चालू आहे। कुठेही नानांना जर बोलवलं तर त्या ठिकाणी उपस्थित असतात। त्याप्रमाणे आमचे वरद विनायक सेवाधामचे त्या ठिकाणी सर्व नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आपल्या गावातील त्या ठिकाणी सगळे आशेने त्या माणसाकडे बघतात, आपले नाना हे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। आणि विशेषतः सांगायचं म्हणजे आपले राहुल महाराज ताजने इतकी उत्कृष्ट सिस्टीम त्यांच्यावली आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। ते वेळेत आले त्यांना, त्यामुळे धन्यवाद। त्याचप्रमाणे आपले दीपक भाऊ कोल्हे भगवंत सिस्टम यूट्यूब चॅनल, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, तेही आजच्या शूटिंगसाठी आलेले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद। आणि तुम्ही सर्व आले तुम्हालाही धन्यवाद। जास्त वेळ घेणार नाही। विठाला आणि असं काही नाही का बा हे आले मग यांनीच म्हणायचं विठ्ठल विठ्ठल, टाळा यांनीच वाजवायचे। तुम्ही आले तुम्ही टाळा वाजवले तरी चालतील, मुखाने हरी विठ्ठल म्हटले तरी चालेल, काही अडचण अजिबात नाही। तुकोबरायांची हीच तर खरी करमळ होती, ही तळमळ होती तुकोबरायांची। ही संत मंडळींच्या डोक्यात काय होतं तुम्हाला असा प्रश्न कधी पडला नाही का? तुम्हाला आम्हाला योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा व्हावा। उजळावयाला वाटाण खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाड उजळावयाला वाटाण खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा। उजळावयाला वाटाण खरा खोटा निवाडा, उजळावयाला वाटाण खरा खोटा निवाडा, उजळावयाला वाटाण खरा खोटा निवाडा। उजळावयाला वाटा खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाड, खरा खोटा निवाडा, याचा निवाडा व्हावा म्हणून हे संत मंडळी आले आहेत। तुम्हाला आम्हाला कळलंच नसतं योग्य काय अयोग्य काय, याचा निवाडा व्हावा म्हणून संत मंडळींनी झिजवलाय सर्व। आणि या संत मंडळी तुमचा आमचा त्या ठिकाणी उद्धार व्हावा म्हणून त्या ठिकाणी शरीर झरलेलं आहे। मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, कशासाठी? त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मार्गक्रमण करा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आचरण करा, तुमच्या आचरणात आणा। दोन वर्ग ह्या अभंगात विशेषतः सांगितले। प्रयत्न असावा, कशाचा? पारमार्थिक प्रयत्न असावा आणि प्रापंचिक प्रयत्न असावा। दोन प्रयत्न आहोत, त्या दोन प्रयत्नामध्ये आपण एका प्रयत्नामध्ये जास्त असतो, तो पारमार्थिक प्रयत्न, बरोबर ना? पारमार्थिक प्रयत्न बोलून येत नाही लोक। प्रापंचिक प्रयत्नामध्ये आपण बांध कुरू कुरू जाम झालो। कोणी म्हणतं का बांधखोर, कोणी म्हणतं का भांडण कर, कोणी म्हणतं का वाईट बोल, कोणी म्हणतं का रात्री 12 वाजता जाय मोटर चालू करायला, कोणी म्हणतं का वाघ दिसला तरी तिथं थांबून राह, तरी आपण थांबतोच ना। तरी आपण ते प्रयत्न करतो, हाडाचे काढा करतो, रक्ताचं पाणी करतो, संसार फुलवण्याचा प्रयत्न करतो। पण संसारात काय आहे हो? सर्वीकडे काय आहे? सुखच सुख आहे। अहो कसला सुख? सुखाचा विचार नाजी कोठेरा, सुखाचा विचार नाजी कोठे, सुखाचा
विचार नाही कोठे हे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोटी. पण आपण त्याच्यावर इतकं धावतो इतकं पळतो हाडाचे काढा करतो रक्ताचं पाणी करतो थांबायला तयार नाही ना. परिश्रम घेतो पण हा संसार काय आहे दुःखमूळ आहे. संसारामध्ये त्या ठिकाणी आनंद शोधण्याचा प्रयत्न आहे पण आनंद भेटत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता वडे. पण आपण थांबायला तयार नाही. मग हे कधी कळतं माहिती का वयाच्या उतरंतीला कळतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंदता दिशासी न पावला हिंडता दिशा किन पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माया वेष्टीला जीव माझा वेष्टीला जीव माझा माझे सोयीत नेनती कोणी माझे सोयीत नेनती कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता विश्वासी न पावला माया वेष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षणा एका मुक्ती यज्ञाला गेला हिंडता दिशा किन पावला माया वेष्टीला जीव माझा जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म वाया गेला. आशा आहे आज नाही तर उद्या आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा परवा नाही तर तेरवा. पण तुम्हाला एक सांगू का ही सगळी धावपळ आहे. आता तुमच्यातला एकाला प्रश्न विचारतो मी. तुम्ही मला असा काय प्रश्न आहे तुमच्या वडिलांचं नाव माहिती आहे का सर्वांना. त्यात काय शंकाच नाही. त्यांच्या वडिलांचं आजोबाचं नाव माहिती आहे का बरं माहीत असेल. पंजोबाचं खापर पंजोबा निपर पंजोबा तुम्हाला कुठून आणला हा. अहो आपण त्यांची जायदाद खातो इस्टेट खातो ते आहेत ते पण माहीत मग तुम्ही आपण कशाला घमंड करतोय. अजिबात तुम्ही त्या ठिकाणी घमंड करायचं कारण नाही. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हो देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. आज मेला पण जमेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. हो हे सगळे जाणार आहेत ते गेले आपणही जाणार आहोत याच्यात तीळ मात्र शंका अजिबात नाही. मग आज सर्व अट्टहास कशासाठी आहे. गाडी घ्यायची बंगला घ्यायचा बंगला बांधायचा कुणातरी काहीतरी विकत घ्यायचं आहे. 1 एकर घेतली तर अजून एखादी कुठंतरी बघायची आहे. गाडी घेतली तर ट्रॅक्टर घ्यायचा आहे. ट्रॅक्टर झाला ते आयशर घ्यायचं आयशर झाला की अजून काहीतरी घ्यायचं आहे. थांबायला कुणी तयार नाही
परमार्थातली प्रयत्न करायला कोणी तयार नाही, प्रपंचातल्या प्रयत्नाला कोणी थांबायला तयार नाही. हा मोठा खेद आहे आणि हा खेद भगवंताच्या तुकोबरायांच्या लक्षात आला. म्हणून हे संत मंडळी पाठवले आणि हा अभंग त्याच्यासाठी दिला की तुमच्या आमच्या मनामध्ये भगवंताविषयी त्या ठिकाणी आसक्ती निर्माण व्हावी आणि आसक्ती रहित परमार्थ व्हावा. म्हणून तुकोबराया जन्माला आले आणि तुकोबरायांचं एक तळमळ होती, एक अनन्य भावाने त्या ठिकाणी तुमच्या आमच्या मनामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र असावं, भगवान त्याचं नामस्मरण असावं. कसं असावं? अनन्य चिंतयन्तो माम ये जना परि उपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. अनन्य शब्द फार महत्वाचा जीवनामध्ये आहे. कुठली जेवढी तुम्ही प्रपंचाची सेवा अनन्य भावाने करता तेवढी अनन्य भावाने सेवा जर भगवंताची केली निश्चितपणे तो भगवान परमात्मा तुमचा योगक्षेम वाहून नेल्याशिवाय राहणार नाही, याच्यात कुठली शंका नाही. आणि जर तुम्हाला वाटतं शंका आहे तर पुढं त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, काय म्हणाले भगवंता? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रयाति समद्भाव अचिनाश्रयाति संशयः. कुठलाही संशय नाही. अंतकाळ समय ज्या भगवान परमात्म्याची ज्यांनी आयुष्यभर सेवा केलेली आहे, उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखारविंदामध्ये आहे, तो भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये स्थापित केलेला आहे. आणि फक्त कंठामध्ये अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखाय, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखाय, तुका म्हणे सुखा पार नाही हो, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी दाचा नाम आले मुखा हो, अंतकाळी दाचा नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आलेलं आहे, कुणाचं? भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये येण्यासाठी आयुष्यभर त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहावं लागतं, अनन्य भाव ठेवावा लागतो. त्याच्या पलीकडे दुसरं जगात काही आवडूच नाही, तेव्हा तो भगवान परमात्मा प्रसन्न होत असतो. तो इतरांना कोणालाही जवळ जागा देत नाही. भक्त राखे दुर्जनाशी संवारी. हे फार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, पण आपण ते करत नाही. काही काही महात्मे असे आहेत महाराज, आयुष्यभर त्या ठिकाणी वाद घातले एका म्हाताऱ्याने. पोरं जरा धार्मिक निघाले, पोरांच्या डोक्यात आलं की आता अंतकाल समय आपल्या जवळ आलेला आहे बाबांचा, त्यांच्या वडिलांचा. मग शेवटचं कोणीतरी सांगितलं बाबा कीर्तनामध्ये विवेक महाराजांनी की बाबा अंतकाल समय जर भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये आलं असेल तर तुम्हाला भगवान परमात्मा जवळ जागा मिळेल. पोरांनी प्रयत्न केला, हे काय काय म्हणायलाच तयार नाही. सांगू सांगू वैतगले, असं करा तसं करा बाबा, असं म्हणा, रामकृष्णारी म्हणा, शिव म्हणा, देवीचे नावं सांगितले, म्हसोबाचे सांगितले, माऊलाया सांगितले, काही कुठलंही नाव घ्यायला तयार बाबा नाही. पण त्याचा जीव त्या ठिकाणी धान्यात लय होता. मग ते म्हणे एक आयडिया करू, त्याच्यातला मोठा पोरगा थोडा चतुर होता. तो म्हणे एक काम करू रावसाहेब, तो म्हणे काय? आपण कनी ना म्हणे ह्या ठिकाणी धान्याची रास आहे, बाबांना थोडं पलंग बाहेर आणा बाबाने. मग काय करू, याच्यातले 2-4 पोते फोडू, म्हणजे बाबा तरी शिव तरी म्हणतील. सही प्रयत्न केला, 10-50 पोतेची त्या ठिकाणी रास लावलेली होती. बाबांना बाहेर घेतलं. बाहेर घेतल्यानंतर त्या ठिकाणी मधल्या पोरगा पळत आला. मधल्या पोराने जे त्या ठिकाणी कोयता आणला तेच पोते तोडायला सुरुवात केली. मग तर हे रागाना पाहिजे, हे रागाना पाहिजे, आत्ता म्हणन शिव, नंतर म्हणन शिव, नंतर म्हणन शिव, काही म्हणायचा तपासणीनंतर एवढा राग आला म्हाताऱ्याला. राग आल्यानंतर म्हातारा शेवटी काय म्हणला माहिती का? अरे ते पोता उचलं, त्याला टाका टाक. काय म्हणलं? शिवमुखातून आलं का? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले. एवढं सोपं नाही परमार्थ. नोवे हा सामान्य महिमा संताचा. एवढा सोपा नाही हा संतांचा महिमा, देवाचा महिमा. तो ज्याला समजला त्याला समजला. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज कोणाला समजले? ज्यांची दृष्टी क्लिअर होती,
ज्यांच्या दृष्टीमध्ये भेद नव्हता, ज्यांच्या बुद्धीत भेद नव्हता, त्यांना गुरुवर्य नारायणगिरी महाराज असतानाच समजले. असतानाच समजणं हे फार भाग्याची गोष्ट आहे बरं का. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. हो दुर्लभ या गती आणि कशी, हो दुर्लभ या गती आणि कशी. भक्ताचा महिमा भक्ताची भक्ताचा महिमा भक्ताची जाणती. हो दुर्लभ या गती आणि कशी, हो दुर्लभ या गती आणि कशी. भक्तच आणू शकता. आईचं आणि लेकराचं नातं ही आई आणि लेकरू जाऊ जाणं. आई किती प्रेम करते मुलावर याच्या पलीकडे अनन्य भाव दुसरा कुठला नाही. गाय तिच्या वासरावर किती प्रेम करते, अनन्य भाव तो तिच्या पलीकडे कोणालाच ठाऊक नाही. तसं भक्तांनाच माहिती. येडे गबाळ्याचे काम नाहीच नाही. त्याला पाहिजे तेव्हाच कळणार, नाही तर आयुष्य गेल्या लोकांना स्वर लागणार. महाराज खरं गेले, स्वरच लागणार. 50 गुरु बदलले बा. 50 गुरुला शिकवता येत. अरे गुरुला काय शिकवता येत नाही, तुला जाणं म्हणेन, गुरुला शिकवता येत नाही असं कसं काय म्हणता येईल. त्यांचे त्या ठिकाणी गाता येईल देण्याची गावे, गाता येईल देण्याची गावी. गाता येईल तेनेची गावे, गाता येईल तेनेची गावे. येर हरी हरी म्हणावे, येर हरी हरी म्हणावे. चित्त जावे विठ्ठला, चित्त जावे विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. माझिया वो बडिया बोला, माझिया बोबडिया बोला. माझिया बोबडिया बोला, माझिया बोबडिया बोला. ते लेकरू आईला कितीही बोबडा बोलत असलं, शेंबडा असला ना, तर ते आई पटापटा पप्पे घेते त्याची. शेंबूड तोंडात गेला की ती म्हणते घाण पोरगं असं म्हणते का. त्या शिष्याने त्या गुरुवरती नितांत श्रद्धा ठेवावी, नितांत प्रेम ठेवावा. ती तुम्हाला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ह्यो गुरु शिष्याचा महिमा आहे. गुरुवर्य नारायणगिरीचे महाराज काठीने हाणत होते, मग भक्त गेले नाही का. अहो हाणत होते, हाच प्रसाद होता. जे ज्यांना कळलं ते ह्या जगात उद्धरून गेले, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही. येत किंचित भाव उरलेला नाही. आणि अशी भक्ती असावी, नम्रता जीवनामध्ये असावी. नम्रता जेव्हा ज्याच्या जीवनात आहे ना, त्याला भीती नाही. नम्र झाला भूता तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. हे नम्र झाला होता तेने कोंडीले अनंता, तेने कोंडीले अनंता, तेने कोंडीले अनंता. आनम्र झाला भूता तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा. तेने कोणीले आनंदा, तेने कोणीले आनंदा, तेने
नम्र झाला. 1,00,000 रुपयाची गरज लागू द्या रात्री 1 वाजता. रामकृष्ण महाराजांना फोन केला मी, महाराज जरा प्रसंग आला हो महाराज, 2,00,000 रुपये पाठवतो, काळजी करू नका, मी आहे तोपर्यंत तुम्हाला भीती नाही, मला गरज. आणि मी केला फोन नानाला, नाना पैसे ठेवी द्या का उद्या सगळे घरी येऊ, पैसे भेटतील का रट्टे भेटतील. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. तू का म्हणे दाना वावे लहानाहुनी लहान, वावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. एवढा नम्र भाव असावा, आणि एवढा नम्र ज्यावेळेस भाव होईल त्यावेळेस तुमचा शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम याच्यासाठी केला होता अट्टहास, 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 याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आणि प्रीतीने पावलो विसावा, आता प्रीतीने पावलो विसावा. शेवटचा दिसी गोड भावा, शेवटचा दिसी गोड भावा, आणि शक्तीने पावलो विसावा, आता शक्तीने पावलो विसावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिवस गोड भावन. आणि याच्यासाठी तुमची आमची धावपळ आहे. कोणाला वाटतं का मी नरकात जावं? एखाद्याला उठवलं तर महाराज तुमचे साष्टांग प्रणिपात करतो, मला उद्यापासून नरकात पाठवा. कान फटात देईन माझ्या ठोन निवार. नरकात, नरकाचं नाव घेतलं. अहो नरकात जाऊ एखाद्याला म्हणा मरतो का? मला मर म्हणतो, तू कधी जाळ होतो. अहो मरण सुद्धा एवढं बोलणं सोपं नाही. त्या मरण, आणि तुम्हाला एक सांगू का, या पृथ्वीतलावर ह्या युगात जो कोणी आला तो जाणार, याच्यात याच किंचित त्या ठिकाणी संशय नाही. आणि हा भाव डोळ्यासमोर ज्याचा आहे तो परमार्थाला लागल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याने ज्याने ह्या परमार्थाला सुरुवात केली त्याचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. आणि आमच्या नानांचा शेवट गोड त्याच्यामुळे झाला. कामामध्ये काम, मुखामध्ये रामनाम आहे. अर्चनाताईने मला सांगितलेलं आहे, ज्यावेळेस नाना गेले तेवढा परिवार पुरखा झालेला आहे. हा सर्व त्या ठिकाणी एवढा मोठा परिवार नाना सोडून गेल्यानंतर पुरखा झाला. आणि बाप काय चीज असते माहिती का?
एकाएकी केला मिराशीचा धनी. मिराशीचा धनी. महाराज एका मिनिटात तो तुम्हाला मालक बनवत असतो, याचं नाव बाप आहे. या पृथ्वी तलावर दुसरं कोणी नाही. बाप करी जोडी लेकुराचे वाडी. बाप करी जोडी लेकुराचे वाडी. बाप करी धोडी लेकुराचे बोडी. बाप करी धोडी लेकुराचे बोडी. आपुली कुर्बानी माळवोनी. आपुली कुर्बानी माळवोनी. आपुली कुर्बानी माळवोनी. आपुली कुर्बानी माळवोनी. एकाएकी केला मिराशीचा धान्य. एकाएकी केला मिराशीचा धान्य. आपुले कुरावाने वालावाने. आपुले कुरावाने वालावाने. कायकी केला मिराशीचा धान्य. कायकी केला मिराशीचा धान्य. एकाएकी केला मिराशीचा धनी. रवी भाऊला असं स्वप्नात तरी वाटलं असं का उद्या सकाळी माझे वडील दिसणार नाही. कोणीच असा नाही ज्या वेळेस त्याला सकाळी उठल्यानंतर कळतं की आपले वडील गेलेले आहेत. आणि ह्या पृथ्वी तलावर बाप गेल्यानंतर त्या ठिकाणी पडलेला अंधार, मावळलेला अंधार त्या ठिकाणी परत प्रकाशित होत नाही. याला बाप म्हणतात. आणि ही चीज एकदा का उडून गेली ना, एकदा घाटात येऊन ते उडून गेले, त्या लेकरांना त्या ठिकाणी पांघरून घालण्याचं काम फक्त आपण म्हणू शकतो, घालू शकत नाही. नाना गेल्यानंतर ह्या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, वर्ष निघून गेलं तरी हे माणसं त्याच्यामध्येच अजून गुटमळलेले आहेत. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. मुलगा कुठेही असू द्या, बाप कुठल्याही कामात असू द्या, फक्त त्या मुलाच्या चित्तामध्ये तो असतो. तो जेवला असेल का, तो काय करत असेल, काही संकटात असेल का, त्याला गाडी लागली असेल का, तो त्या ठिकाणी जेवण करून निघला असेल का, कुणी बोललं तर नसेल ना, त्या प्रसंगामध्ये त्याला काही अडचण तर नसेल ना. ही चिंता करण्याची जबाबदारी, ही चिंता करण्याचं व्यक्तिमत्व फक्त बाप आणि वडील असू शकतं. याच्या पलीकडे दुसरं कोणी नाही. आणि ही जर जबाबदारी आपल्याला आज कळाली, जे नवीन नवीन बाप झाले त्यांना सांगतो बरं का, उदाहरण सत्य आहे. आता बाप झालेले त्यांना ही आठवण करून देण्याची गरज आहे का तुमचेही बाप त्यांना आधी जीव लावा. कारण की ते बाप आत्ताच्या वयात दिसतात, त्या वयात तुम्हीही जाणार आहात ना, तुम्ही म्हातारे होणार आहात. एका मिनिटात तुमच्या नावावर करून देणारा कोण आहे? खरेदी करायची असली पैसे देऊन तरी लपून करावं लागते, कोणाला कळलं नाही पाहिजे. एक महिनाभर बोलताय कुणी कोणा सांग, ज्याला पैसे दिले तो जास्त पैसे थांबतच नाही. एवढं उदार अंतकरण जर बापाचा असेल तर त्याला का जीव लावू नये. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, आपल्या नगर जिल्ह्यात स्पेशल 2 वृद्धाश्रम आहे महाराज, हर्षद महाराज. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये एक एकच आहे, आपल्या नगर जिल्ह्यात डोनेट एक आहे, मातोश्री नावाने एक आहे आणि फिरोदिया नावाने एक आहे. असे 2 वृद्धाश्रम आहे आणि तिसऱ्याचा अप्रोहला आता पास होईल. किती होईल एकूण, किती होतील मग? 3 होतील. वाटा पेढे, हो काय पेढे वाटतं महाराज. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये एक आहे, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एवढी लोकसंख्या नाही. एकाची कॅपॅसिटी 100ची आहे, आपल्या वेळेस 100चे 2 झाले, हाऊसफुल आहेत. तिसऱ्याची तयारीच आहे आपण. आता जर खासदारांची सही झाली तर ते पास होईल.
मग तिथं काय हो, भजन कीर्तन निधी ध्यासन पाद्य सेवन हे का? यानं त्याच्या तोंडा का पाहायचं, यानं त्याच्या तोंडा का पाहायचं आणि आठवायचं मागचं रडायचं डाड्डाचा, दुसरं काय? हा म्हणतो मी असं केलं होतं, पहाटेच उठायचो, पाणी भरायला जायचो, मडक्यात फोडायचो, याचं चोरायचो, त्याला हे करायचो, घरी आणून द्यायचो. हां, याचा बांध कोरला, त्याचं मोडलं, इकडून पैसे आणले तिकडून पैसे आणले, काय कुठं नाही केले नाही. वाघाना एकदा डसला मला वाघ, तरी मी परत घरीच गेलो, परत कुठं परमार्थाला गेलो. आवर रडाच्या तिथे ढसढसा हे सांगू सांगू एकमेकाच्या गळ्यात पडून. कोण? आपलेच आईबाप. वृद्धाश्रमात ज्याने ज्याने टाकले ना त्यांचे आईबाप रडतात हो. आणि ही स्थिती काय निर्माण झाली? संस्कृती ढासळली, संस्कार कमी झाले, म्हणून संस्कृतीवर गदा आली. आणि संस्कार संस्कृती जर बरोबरीने ठेवायचे असेल तर सुरुवात ही आपण आपल्यापासून करावी. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे कसे? आम्ही नको, आमचं काय काम त्याच्यात, त्यांचं काय काम? तिचं नाव जिजाबाई आहे. अहो जिजाबाई त्या ठिकाणी तिचं नाव आहे बाई, पण तू यापासून सुरुवात कर ना. आपल्या घरात हरिपाठ नसावा का? काकडा आपण म्हणावं नाही का? मुलांना त्या ठिकाणी टाळ वाजवायच्या शिकून नाही का? हे मुलांची ज्यांना आई वडील नाही का? हे मुलं त्या ठिकाणी आश्रमात राहतात, पहाटे 4 वाजता उठतात, आंघोळी करतात, त्या ठिकाणी गीतापाठ असतो, ज्ञानेश्वरी असते, हरिपाठ असतो, काकडा असतो, दिवसभर शाळेतही जातात, शालेय त्या ठिकाणी शिक्षण घेतात. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं शिक्षणही त्या ठिकाणी घेतात. या ठिकाणी जर हे शिक्षण तुम्हाला योग्य वयात भेटलं तर तुम्ही त्या ठिकाणी सुसंस्कृत घडले जातात. आणि आपल्या मुलांना आपण लाड करण्यामध्ये त्यांचं बालपण जातं. आणि एकदा की ते वय गेलं, काठी कधी वागते? वाळल्यावर. बरोबर ना? काय चालू आहे आता इथं? कीर्तन आहे का प्रवचन आहे? विठाला विठाला ही संस्कृती जपा बाबा हो. मला सांगण्याचा उद्देश एक आहे, धर्मावरती संकट येणार होतं पण आपला भगवा फडकल्यामुळे आता अडचण नाही. समजने वाले को विठाला विठाला समजने वाले को इशारा काफी. आता भगवा फडकला, आता काय काळजी करायचं काम? पण त्यांचं काय हो, आपल्या घरातून आपण सुरुवात करा असं माझं म्हणण्याचं काम आहे. याचं कारण असं आहे, संस्कृती जर ढासळली ना बाबा हो तर आज 25 वर्षांनी 50 वर्षांनी अजून वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. जे दिवस त्यांनाच होते ते दिवस आपल्यालाही यायला उशीर लागणार नाही. म्हणून आपण आपल्यापासून जागा व्हायचं आहे आणि भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निघायचं आहे. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हा नरदेह दिलेला आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आणि नरदेह दुर्लभ जाणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःखया गणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही अथिवा मधुसूदनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. कमून म्हणा. अल्पायुष्य मानव देह शतवर्णिले ते अर्धरात्र काय. मध्ये बालत्व पिढा रोग क्षय. काय भजनासी उरले ते पाहेगा. वेळ फार कमी आहे म्हणून आता उठा. काल करे सो आज करे, आज करे सो अभि करेन. ज्यांना ज्यांना हे वेळेचं संपल त्या ठिकाणी डोक्यात बुद्धीत आलं त्या ठिकाणी तरुण गेले. एकदा का हा भवसागर तरुण जायचा असेल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय ह्या जगात दुसरा पर्याय नाही. आणि हे जर ज्यांना ज्यांना कळालं ते ह्या भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण संत मंडळींना आपल्याला त्या ठिकाणी दाखवून दिलेले मार्ग आहे. त्या दाखवून दिलेल्या मार्गाप्रमाणे आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत. आणि निश्चितपणे ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी
ही सेवा केलेली आहे त्यांना त्या ठिकाणी भय हा विषय राहिलेला नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आणि शंका राहिलेली नाही. आणि जो प्रवाह आहे तो प्रवाह मावळून गेलेला आहे. त्या प्रवाहात जर मावळून जायचा असेल, मनातील इच्छा मावळून गेलेली आहे, मनातील तृष्णा मावळून गेलेली आहे, मनातील जो आसक्ती आहे प्रपंचाविषयी ती मावळून जावी. त्या ठिकाणी माया मोह आहे तो माया मोह जाळून जावा आणि भगवंताविषयी आसक्ती निर्माण व्हावी. आणि अशी जर आसक्ती निर्माण झाली तर परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही अभंगाचा द्वितीय चरण. आता निश्चितीने पावलो विसावा, 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 आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धामा कृष्णेची या, कुंडलिया धामा कृष्णेची या, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया धावा कृष्णेची या, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया धावा. आता निश्चितीने पावलो विसावा, कुंडलिया धावा कृष्णेची या, कुंडलिया कुंडलिया धावा. कुंटलिया धाव तृष्णेची या. धावून जावा, संपून जावा, अपेक्षा लोप पावाव्यात. आणि याच्यासाठी परमार्थ आहे. परमार्थाच्या त्या ठिकाणी पायऱ्या चढत चढत गेल्यानंतर कुठेतरी थांबून घ्यावंसं वाटतं. आणि फक्त त्या ठिकाणी जर तुमची त्या ठिकाणी भगवंताविषयी नाळ एक झाली ना एकदा, आणि तो आणि मी ह्या भगवंत सोडून जगात दुसरं माझं कोणी नाही, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जीवनामध्ये जर प्राप्त करायची असेल, तो आणि मी भेदाभेद नाही असा भाव जर तुमच्या जीवनात प्रगट झाला तर तो भगवान परमात्मा तुमच्या तृष्णा निवळून टाकतो. काही शिल्लक राहत नाही. तो आणि मी एकच आहे. आनंदी आनंद होतो. विठाला विठाला. ते उभे राहिलेल्या मंडळींना पुढं या आले तर बरं होईल, नाही तर खाली बसून घ्या. मला असं वाटतं उरकून घ्या म्हणतात काय बा. विठाला विठाला. या पुढं या, पुढं या, पुढं या. पुढं आले ना, मागच्या माणसाला जरा स्विच करणार, दुसरं काही नाही. आणि तुम्हाला पण मी दिसन कुठं दिसलो बाहेर. असा परमार्थातला प्रयत्न असावा, असा संसारातला प्रयत्न नसावा. कसा मी सांगितला तसा. कमून नसावा, एवढ्या वेळेस सांगितलं म्हणून नसावा. आणि परमार्थातला का असावा, एवढ्या वेळेस सांगितलं म्हणून असावा. काय असावं काय नसावं काहीच कळायला. महाराज आता काय करायचं, या तोंडात आणून त्याच्या काय करायचं. अहो याच्यासाठी ना परमार्थाची काहीतरी परंपरा लागते.
नामदेवरायांच्या मुखाने त्या हाताने घास खाल्ला, याचं कारण काय? जन्मोजन्मी आम्ही, हो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नामस्मरण असावं लागतं. यो शनिवार तर तो शनिवार नाही, हा रविवार तर तो रविवार नाही, ह्या वर्षी तर ते वर्ष नाही, ही पिढी तर ती पिढी नाही. जन्मोजन्मी अनेक जन्म त्या ठिकाणी त्याचं नामस्मरण केलं, पाद्य सेवन केलं, त्याचं अनन्य भावानेच नामस्मरण केलं, तेव्हा तो भगवान परमात्मा प्राप्त झाला. हे तर सांगायला काय वाटत नाही. पण दुसरा विषय असा आहे, काही काही ना 2 वर मागितले. कोणते वर आहे? परमार्थातला प्रयत्न सांगतो तुम्हाला. 2 वर मागितल्या. पहिल्या वराला मागितला तो रामाला 14 वर्ष वनवास, आणि दुसऱ्या वराला मागितला तो भरताला गादी. भरताला गादी मागितली आहे आणि 14 वर्ष रामाला वनवास मागितला आहे. ज्या बापाने सांगितलं सकाळी की तुला उद्या सकाळी त्या ठिकाणी राज सिंहासनावर बसायचं आहे, कुणाला सांगितलं? दशरथ राजाने सांगितलं रामाला उद्या तू त्या ठिकाणी ह्या नगरीचा राजा होणार आहे. त्याच्याच आईने संध्याकाळी सांगितलं की रामा, रघुकुल रीत सदा चली आई, जान जाए पर बचन न जाई, राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम. हा जन्म गेला तरी चालेल, हा देह गेला तरी चालेल, पण मुखारविंदातून निघालेले शब्द परत त्या ठिकाणी खोटे ठरू नये. त्या रघुकुलाची रीत आहे. आणि राम भगवान म्हणू लागले काही काही मातेला, माते तुझा शब्द गेलेला आहे, तो पाळल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्या ठिकाणी काही केला, त्या ठिकाणी भरताला कळालं. भरत महाराज आले आणि भरताला कळलं की आपल्या भावाला त्या ठिकाणी आपल्या आईने 2 वर मागितलेलं आहे बापाकडे, आणि बापाकडे पहिल्या वर मागितलेलं आहे की माझ्यासाठी गादी आणि भावासाठी 14 वर्षे वनवास. भावाचा त्या ठिकाणी काय संबंध असतो? भाऊ भरत रडायला लागलेला आहे. भाऊ भरत त्या आईका गेला आणि म्हणू लागला, अगं तू आई नावाला कलंक आहेस. एका पोराला तू गादी मागते आणि एका पोराला त्या ठिकाणी 14 वर्ष वनवास मागून राहिले. रडायला लागला भरत. काय भाऊ आहे. रामाने त्या ठिकाणी निश्चय केलेला आहे, प्रभू रामचंद्र भगवान सीतामाई आणि त्या ठिकाणी लक्ष्मण त्या ठिकाणी निघणार आहेत. पण झाला की आपण आता निघायचं आहे, त्या ठिकाणी वनवासाला जायचं आहे. पण भरताला त्या ठिकाणी ते मान्य व्हायला नव्हतं. त्या ठिकाणी भरत रडू लागलेला आहे आणि प्रभू रामचंद्र भगवान निघाले आहे. फार शोक त्या ठिकाणी पसरलेला आहे नगरीमध्ये. कसा मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला रामाविन मजा चैन पडेना, रामाविन मजा चैन पडेना, सुचत नाही काम कसा मला टाकून गेला शोक पोचरू लागले आहे. लोक त्या ठिकाणी रडायला लागले आहे. राम प्रभू भगवान परमात्मा निघून गेलेले आहे आणि भगवान परमात्मा गेल्यानंतर भरत त्या ठिकाणी शोकाकुल झालेला आहे. भरत भगवान त्या ठिकाणी निघाले आणि भगवंत निघून गेल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवान आणि भरत हे त्या ठिकाणी भाऊ आहे बरं का.
भरताने निश्चय केला की ही मिळालेली राजगादी आपण उपभोगणार नाही. भरताने त्या रामाच्या त्या ठिकाणी ते गादी घेतली आणि भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान पुढे गेलेले आहे. रामाला शोधण्यासाठी भरत मागे निघालेला आहे. परमार्थातील प्रयत्न काय देऊन जातो हे तुम्हाला मला सांगायचं आहे. भरताचं प्रेम इतकं भावाविषयी निश्चित आहे, इतकं स्वच्छ प्रेम आहे. भरत रामाला शोधण्यासाठी निघालेला आहे आणि भरताच्या डोक्यात एकच की त्या ठिकाणी रामगादी भगवंताला रामाला द्यायची आणि रामाला परत मागे घेऊन यायचं. सगळ्यांनी त्या ठिकाणी संकल्प केला, परत सगळेजण त्या ठिकाणी रामाला त्या ठिकाणी विनंती करू आणि मागे घेऊन येऊ असा ध्यास केला आणि निघाले. परंतु हे त्या ठिकाणी रामाने एकदा निश्चय केला की ते परत बदलणं हा विषय त्या ठिकाणी शक्य नव्हता. पण राम निघाल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवान एका ठिकाणी मुक्कामाला थांबले आणि त्या ठिकाणी रामाच्या डोक्यात एक चिंता आली. काय चिंता आली असेल? भगवान त्या भक्ताची चिंता अहोरात्रपणे करत असतो. याचं नितांत उदाहरण म्हणजे भगवान परमात्मा राम आणि त्या ठिकाणी भरत आहे. माझा भरत त्या ठिकाणी माझ्यासाठी त्या ठिकाणी मला शोधत शोधत ह्या वनातून येणार आहे. नाराज झाले भगवान परमात्मा. कोण? प्रभू रामचंद्र भगवान नाराज झाले, उदास चेहरा झाला. आणि सीतामातेचं दुसरं रूप म्हणजे वनदेवी आहे बरं का. वनदेवी आणि वनदेवी प्रसन्न झाली लगेच तत्क्षणी आणि विचारलं, देवा काय पाहिजे तुम्हाला? नाराज दिसता. काही नाही पाहिजे. तू जर माझ्यावर प्रसन्न असेल तर तुला एक माझी विनंती राहील की मी ज्या वाटेने आलो त्या वाटेने खूप काटे आहेत, ते काटे त्या ठिकाणी बाजूला कर आणि रस्ता स्वच्छ कर. ती म्हणे, आता महाराज तुम्ही तिथून त्या वाटेने आलेले आहे, तुम्ही येण्याआधी जर म्हटले असते तर निश्चितपणे मी सारून घेतलं असतं, झाडून घेतलं असतं, तुम्हाला मार्ग मोकळा केला असता, तुम्हाला झोपडी बनवून दिली असती. नाही रे म्हणे, पण मला ज्या वाटेने आलो त्या वाटेने मला काटे टोचतील याच्यात नवल नाही. पण जर त्या ठिकाणी त्या वाटेने माझा भरत येणार आहे, त्या भरताला जर काटे टोचले तर ते काटे मला टोचण्यासारखे आहे. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, नाही लाज धरीत. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, नाही लाज धरीत. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, नाही लाज धरीत, नाही लाज धरीत. प्रभू रामचंद्र भगवंताचं पूर्ण स्मरण त्या ठिकाणी भरताचं चालू आहे. तो भरत निघला असेल तिथून त्या ठिकाणी इकडे येत असेल, पायात काही नसेल, ते काटे त्याला घुसतील हे चिंतन त्या ठिकाणी देव करत आहे. आणि देवानं एका भक्ताचं चिंतन करावं, एवढा श्रेष्ठ भक्त असावा तो माझा भरत आहे. आणि भरतासारखं कोणीच करू शकत नाही. अहो आज त्याचं नव्हतं तरी तो त्याचं आज देत असतानाही घेतलं नाही, याला म्हणतात भरत. आज नसलं तरी देच म्हणतात. तो आत्ताचा भरत होता का? जिराईत त्याला घ्यायचं, बागायते आपल्याला घ्यायचं, जिराईत त्याला द्यायचं. आत्ताचा भरत नव्हता बाबा. होतो रघुकुलरीत सदा चली आई. अजिबात नाही. आईनं शब्द दिलाय ना, विनंती करू शकतो, पश्चाताप करू शकतो, माफी मागू शकतो. रामा परत चला. 14 वर्ष मी त्या सिंहासनावर बसणार नाही असा पण केला भरताने. आणि तो पण भगवंताला त्या ठिकाणी मान्य झाला आणि भगवान परमात्मा त्या भरतावरती प्रसन्न झाले. आणि काय असन नसन सर्व चिंतन त्या भरताविषयी भगवान परमात्मा करू लागले. याचं कारण त्या भगवान परमात्माच्या चिंतनामुळे, त्या भगवंताविषयीच्या आसक्तीमुळं, त्या आसक्तीमुळं तो भगवान परमात्मा भरतावरती प्रसन्न झाला. चिंतन देवाचं करण्यापेक्षा देव भक्ताचं चिंतन करतो, याच्यात सार्थकी जीवन आहे. म्हणून अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगितलेलं आहे. कवतुक वाटे झाली जावे चाचे, कवतुक वाटे झाली जावे चाचे. कवतुक वाटे झाली यावी जाते, कवतुक वाटे झाली यावे जाते. कवतुक वाटे झाली जावे चाचे. हो
मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे गुणे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कव तू का वाटावं. अनेक पिढ्याना पिढ्या निघून गेलेल्या आहेत तरी भरत नाव घेतलं की भावात असलेली आसक्तीबद्दल प्रेम, आसक्ती रहित असलेलं प्रेम, शुद्ध प्रेम हे त्या ठिकाणी आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही. म्हणून एवढी त्या ठिकाणी भक्ती त्या भगवंताविषयी असावी की तो भक्त त्या ठिकाणी कुठल्याही संकट असेल, अटीतटीच्या प्रसंगात असेल तर तो भगवान परमात्मा तुमच्या चिंतनात राहील. अशी जीवनामध्ये तुम्ही परमार्थाला सुरुवात करावी. आणि अशी जर सुरुवात असेल तर तुम्हाला आम्हाला काहीच कमी पडणार नाही. पण तुमचं काय झालं माहिती का, तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकला अशी. राम हा काही सोबतच होता ना, पण तरी चूक झालीच ना. पण जीवनात हा नरदेह परत नाही. आउट हात का मानव देह अल्लाने मुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाने मुझे दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. रे भजमन नारायण, भजमन नारायण, ओ भजमन नारायण, भजमन नारायण, नारायण नारायण. टाळ्या वाजवायला हात दिले, आपण काय करतो आता ना काय वाजवा. आता काय एवढा गोड मृदंग वाजतो, एवढा गोड गायन चालू आहे, एवढे गोड त्या ठिकाणी ते बालगोपाल वाजवत आहे, पण कोणी म्हणलं नाही बा टाळे वाजू. मुखारविंदातून भगवान परमात्म्याच्या नामस्मरणासाठी हे दिलेलं आहे. देवे दिला देहा भजन गोमाठा. पण आपण काय करतो, याला शिवाय दे, त्याला शिवाय दे, त्याचं वाईट चिंतन, याचं वाईट चिंतन, त्याचा काहीतरी वाईट विचार. मन कशासाठी दिलं, मन आधी चंचल आहे. मग तुमचं लई चंचल आहे तर भगवान परमात्म्याच्या पाद्य सेवन पद आठवा ना. पण आपण काय आठवतो, पप्या कुठं असन, ती झोपली असन का, अरे ती झोपून येतो विठाला विठाला ती झोपणार आहे, उठणार आहे, दाबून खाणार. तू अजिबात काळजी करू नको. दिंडीला जातो पण 50 फोन करतो दिवसातून एकदा. काय करता बरोबर, अरे बाबा तू नको ना करू फोन, आमचं सुरळीत चालू आहे. पण आपण काय मागं घेत, अजिबात घेत नाही. आणि घेणार नाही. अहो घ्या बाबा, संसार दुःखमुळे आहे. अनेक सांगून सांगून वैतागले. चौखडं इंगळ 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 माहिती ना, इच्छाची मावाज बहीण माहिती आहे का, नाही येऊ घेऊन. इंगळ इंगळ नसले जेवढा त्रास होतो का त्याच्या पुढच्या यातना ह्या प्रपंचात आहे. पण प्रपंच सोडायला तुम्ही आम्ही तयार नाही. नाही सोडला तर दुःखाला कारणीभूत तुम्हीच व्हा. विठोबा आई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय
जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो रखुमाई टाळी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळे वाजवा जय जय हो रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई छान टाळ्या वाजवल्या बघ तुम्ही याच्यानंतर लगेच पंक्ती धरू आपण एक 15 मिनिटं फक्त हा बडबड करू नका आणि 1 तास लांबी बरं का ह्या ठिकाणी हनुमान मंदिरासाठी हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी पिंपरी निर्मळ या ठिकाणी कैलासवासी माधव परशुराम पाटील निर्मळ यांच्या स्मरणार्थ सत्काराला फाटा देऊन त्या ठिकाणी कुणाचं त्या ठिकाणी हे करण्यापेक्षा अगदी योग्य तो निर्णय ह्या परिवाराने घेतलेला आहे. माझ्या रवी भाऊने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. अगदी कौतुक करण्यासारखा निर्णय आहे. श्री रवींद्र माधव पाटील निर्मळ यांच्यातर्फे 11,000 रुपये देणगी आपण या ठिकाणी देत आहोत. विठ्ठल सरांना विनंती आहे माझ्यातर्फे परिवारातर्फे की तुम्ही हा त्या ठिकाणी देणगी त्या ठिकाणी स्वीकारायची आहे. योगेश भाऊ चला लवकर. योगेश भाऊ चला. योगेश भाऊ या चला 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 परकर. विठाला विठाला विठ्ठला 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 शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी सर्व अट्टहास आहे. आणि त्या ठिकाणी आयुष्यामध्ये ह्यासाठीच आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. नरदेह तुम्हाला कशासाठी दिलेला आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हा नरदेह परत कोणाला नाही. थोडा आहे, अल्पायुष्य आहे. किती दिवसात सुरुवात करायची. सुरुवात केल्यानंतर काय करायचं आहे. साधक व्हायचं आहे. साध्य करायचं आहे. काय करायचं आहे. साध्य करायचं आहे. काय साध्य करायचं आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. कशी करायची आहे. साधनेने करायची आहे. साधक साधना आणि साध्य या पदाला जो जो पोचला या भवसागराला तरुण तो गेल्याशिवाय नाणार नाही. महाराज सांगतात आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मल आवरण विक्षेप ज्याचे ज्याचे दूर गेलेले आहे. ज्याने ज्याने ते सोडलेले आहे त्याच्यातून जो लुप्त झालेला आहे तो भगवान परमात्मा त्याला स्वच्छ दिसतो. आणि जर ज्यांना दिसत नाही त्यांचं काहीतरी पाप पुण्याचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. आणि ज्यांना ज्यांना दिसतो याचं कारण असं आहे. विठ्ठला जळी सळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल हो. तो भगवान परमात्मा ह्या रोमात भगवंत आहे. त्या झाडात भगवंत आहे. तुमच्यात भगवंत आहे. माझ्यात भगवंत आहे. सर्वत्र भगवंत आहेत. आणि तो भगवान परमात्मा जाणून घ्यायचा आहे. एक जण मला म्हणाला म्हणजे महाराज तुम्हाला मी 51 लाख रुपये देतो. म्हणलं बरं झालं म्हणलं आता टेन्शन नाही राहिलं. म्हणलं थोडे पहा बरं का म्हणलं चेक बिक परत तेव्हा 100% दिले. म्हटलं पण काम काय. म्हणे मी जिथं उभं राहीन तिथं भगवान परमात्मा उभं करायचं माझ्या पुढे आणून. म्हटलं शाबास रे पाठ्य. आता किती पिढ्या गेल्या म्हणजे मी ते तिकून उचलून येत आणीन. अहो देव हा बघण्याचा विषय नाही. देव हा अनुभवायचा विषय आहे. देव दिसत नाही कसा दिसेल. गावात दर्शनाला गेला तर मस्तक सुद्धा टेकवत नाही. महादेवाच्या मंदिरापुढे गेला म्हणजे 2 मंदिरापुढे एवढा वेळ. हा गावात चहा प्यायला 10 जण थांबले. मंदिरात एवढा वेळ घातलो कस काय जमान. चौकात आला तिकडच मत चला चहा प्यायला. असा परमार्थ नाही. परमार्थ कसा असावा. भक्त कसा असावा. भक्त ऐसे जाना
जे देई उदार भक्त ऐसे जाना दान जे देई उदार गेले अशा पाश निवारोनी गेले अशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला विषय तो नारायण हवा तो भगवान परमात्मा सोडून दुसरं काहीच आठवू नये गोविंद 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 वेळ कमी आहे जर गातच बसलो तर त्या ठिकाणी स्वयंपाक रेडी आहे किती वाजले एक खांदी भारण आता आवरून घेऊ आपण जास्त वेळ काही घेणार नाही या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले सर्व गुणीजन वर्ग आहे रवी भाऊने हा प्रयत्न केलेला आहे वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न माझ्या रवी भाऊने केलेला आहे याचं कारण आहे वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं सोपं नाही आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं सोपं नाही आणि तुम्हाला एक सांगू का महत्त्वाचा विषय काही जण सांगत असतील की आई वडिलांचं त्या ठिकाणी पितृदोष हा नसतोच पितृदोष हा वडील नाराज झाले आई नाराज झाली म्हणून लागत नाही केलेल्या चुकीच्या विधीमुळे लागतो तो दोष म्हणजे पितृदोष आहे बाप आपल्यावर नाराज झाला म्हणून तो त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्रास देईल असं काही अजिबात नाही याचं उदाहरण तुम्हाला मी असं सांगेल एखादा बाप आयुष्यभर त्या मुलाचा सांभाळासाठी जीवन जगू शकतो तो गेल्यानंतर त्या मुलाचा वाईट वासना कशी ठेवेल अजिबात नाही शंका घेण्याचं कारण नाही फक्त करतो तो आपण करणारा जो आहे तो विधी करणारा जो गुन्हा असेल तो योग्य शोधा योग्य विधी करा हिंदू धर्माच्या सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलेल्या नियमाचं पालन करा योग्य तो त्या ठिकाणी माणूस निवडा आणि योग्य वेळ निवडा वेळ काळ फार महत्वाची आहे मनाने जर केला ना मग त्याला उपयोग नाही मनोमार्गे गेला तो त्याची मोकला आणि भगवंताच्या ठिकाणी स्थिरावला तोची धन्य जे सांगितलं त्याप्रमाणे करा जर तुम्ही केलं नाही तर दुःखाला तुम्ही कारणीभूत म्हणा आणि दुसरं काहीतरी कोणतरी सांगणार मग तुम्ही म्हणा पितृदोष लागला चला काय पचपिंडी काय आहे नारायण नागपली नाग बरेच कोणत्या पिंड्या आहे काय माहिती मोकार पिंड्या मोकार पैसे एक आमचे मित्र होते ते म्हणे मी 21,000 रुपये घेतो म्हणे आता 50 जोड्या आहे म्हणे मला शाबाज रे पाटील काय करायचे कार्यक्रमाची काय करायचे कुठं वनवान हिंडायची तुम्हाला एक सांगू का आपण आपलं जीवन स्वच्छ जागा कोणीही तुमचं वाईट करू शकत नाही जीवनामध्ये कोणाच्या तरी आयुष्यभर वाईट चिंतल्यानंतर कसं चांगलं होईल ह्या मृत्यू लोकांमध्ये मिळवताना कमवताना असं कोणाला तरी तळतळाट लागणार नाही याचा विचार करावा की जे आपण धन कमवत आहे ते तळतळाटचं नसावं त्याच्यातून मिळणारा पैसा अडका आहे तो तळतळाटचा नसावा जर असा पैसा जर आपल्या पदरात आला तर तुम्हाला शांती कशी लाभणार अजिबात लागणार नाही पोटच दुखन मुळ्यातच फुटन काहीतरी कुठं होतील डॉक्टर सांगन 5 भाज्या खायच्या नाही तेल खायचं नाही एक माणूस असा भेटला मला तो म्हणे बिगर तेलाचं खायचं म्हणलं भाऊ मग उकडायचं काय ते म्हणे पाण्यात उकडून जेवण करायचं म्हणलं धन्य माता पिता तयाची या अहो एवढं स्वच्छ राहा ना की आपण जिथं जाऊ ना लोक म्हणले पाहिजे तिथं जागा आहे का बसायला गुरुवारी नारायण गिरीजी महाराज जिथं म्हणून सप्ताह तिथं कोटीनं लोक येत होते फक्त म्हणायचं इथं बोट केलं ना बोट लात मारेन तिथं पाणी काढीन असे महाराज होते आणि असं व्यक्तिमत्व जीवनामध्ये असावं की आपण गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी तरी असावं नाना गेल्यानंतर मी 1.25 महिना मला त्या ठिकाणी बरं वाटत नव्हतं नाना इथून नगरला आल्यानंतर काहीतरी खायलाच घेऊन यायचे आम्हाला माधव नाना आपल्यातून गेलेले आहे पण जावं पण कीर्तिरूपी उरावं काहीतरी जीवनामध्ये शिल्लक राहावं कोणी कोणाला पैसे देत नाही अडका देत नाही धनसंपत्ती कोणी कोणाला वाटत नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळा गोमटी हे शुद्ध रत्न त्या ठिकाणी तुमच्या आमच्या या ठिकाणी परिसरामध्ये जन्माला आलेले आहे त्या ठिकाणी रवी भाऊने त्या ठिकाणी वडिलांच्या पितृऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी त्या नानांना
निश्चितपणे पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी जागा दिल्याशिवाय राहणार नाही, याच्यात कुठलाही शंके नाही, याच्यात कुठली शंका नाही. अर्चनाताईलाही मी सांगेल, तुम्ही सर्व भावंड त्या ठिकाणी एका विचाराने राहा. रविभाऊची धावपळ मी गेल्या 1 महिन्यापासून पाहत आहे. मला आतापर्यंत त्यांनी 35 ते 40 फोन केले असतील. महाराज कसं, महाराज असं, महाराज काय करावं, काय नाही करावं, मला नवीन आहे, काही चुकायला नको, कुणी नाव ठेवायला नको. म्हटलं तुला एक सांगू का, जसं होईन तसं करत राहतो. भगवान परमात्मा वरून बघणारा आहे आणि नानांचा तुझ्यावर नितांत प्रेम आहे, काही चुकणार नाही. विठाला आणि निष्काम भावाने जी केलेली सेवा आहे ती भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी समर्पित झाल्याशिवाय राहत नाही. या सर्व कुटुंबाने सगुण भक्ती केलेली आहे, निर्गुण भक्ती नाही. सगुण भक्ती देवाला प्रसन्न आहे आणि ती त्यांनी केलेली आहे. त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर